अर्ज दाखल होण्याआधी राष्ट्रवादीचा बारामतीमध्ये मेळावा झालाय। त्यावेळी भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भाऊक झाल्यात। अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी दादांचा एकही शब्द कधी पडू देणार नाही आणि बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली। शाळेत नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे। त्या निर्जीव इमारतीसाठी आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले। दादा शब्दाला जागणारे होते। दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते। माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन। एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही।